नवीन जिद्द आणि लढण्याची शक्ती। तर जयंत पाटलांची राजीनाम्याची घोषणा आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मला प्रदेशाध्यक्ष पदातनं मुक्त करा असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि जयंत पाटील यांनी आजच्या दिवशी राजीनाम्याची घोषणा केलेली आहे। मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मागणीच त्यांनी केलेली आहे। आज वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही मोठी मागणी केलेली आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय नेमकं म्हणणं आहे जयंत पाटलांचं आणि काय त्यांचं हे वक्तव्य सुतोवाच करणार? त्यांनी राजीनामा दिला असं आपण म्हणू शकतो आणि कारण जाहीर स्टेजवरती ते असं म्हणले की आता मला थांबायची वेळ आहे, कारण नव्या पिढीकडे ते दिलं पाहिजे। कारण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये पण 2-4 गट आहेत आणि खास करून रोहित पवार आणि जे तरुण पिढी आहे त्यांना असं वाटतं की आता पक्षाचं नेतृत्व हे दुसऱ्याकडे गेलं पाहिजे। याच्या आधीच्या म्हणजे अहमदनगरच्याच मेळाव्यामध्ये ह्या संदर्भामध्ये बऱ्याच कुरबुरी झाल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती जेव्हा आजचा पुन्हा वर्षभरानंतरचा पक्ष स्थापनेचा मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये पक्षाचे विद्यमान अध्यक्ष असं बोलतात की आता थांबण्याची गरज आहे, याचा अर्थ त्यांचा राजीनामा झालेला आहे। आणि ज्यांनी नंतर ह्या प्रसंगानंतर भाषण केलं म्हणजे ते निवेदन करत होते तेव्हा त्यांनी शरद पवारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा असं म्हटलं। त्याच वेळेला हे स्पष्ट झालं होतं की याची आधीच पक्षामध्ये चर्चा झालेली आहे आणि मग थोडंसं नाट्यही झालं। ज्या वेळेला जयंत पाटलांनी आपल्या राजीनाम्या संदर्भात सुतोवाच करायला सुरुवात केली त्यावेळेला पक्षाचे कार्यकर्ते थोडेसे उठून उभा राहिले, थोडासा गोंधळ झाला, त्यांना पूर्ण वाक्य बोलू दिलं नाही। आपण ते पूर्ण वाक्य असंच आहे की मी आता थांबतो आहे, कारण थांबणं गरजेचे आहे आणि गरज ही आहे की पक्षाचा पुढचा विस्तार महत्वाचा आहे। आणि हेही लक्षात घ्या की पक्षामध्ये जे दुसरे गट आहेत त्यांची तीव्र इच्छा होती की जयंत पाटील यांनी जे प्रदीर्घ काळ पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलंय, आपल्याला आठवत असेल तर पक्ष फुटल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्याच्याही मध्ये जयंत पाटलांनी किती काळ प्रदेशाध्यक्षपद स्वीकारलंय याबद्दलचा सुतोवाच केला होता। आज त्या अर्थाने जयंत पाटील हे आपल्या बाजूने आपली कारकीर्द थांबवत आहेत, पण अर्थात शरद पवार जेव्हा बोलतील त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्या निवडणुकामध्ये त्यांच्या इतका अनुभवी नेता जर प्रदेशाध्यक्षपदी नसेल तर पक्षात बऱ्याच घडामोडी घडू शकतात। विशेषतः जे तरुण मुलं आहेत जे आता पक्षात कार्यरत झालेली आहेत त्यांच्याकडे पक्ष सोपवायचा असेल तर त्याला थोडेसे ट्रान्झिशन पिरियड हवा असा विचार घेतला नाही। पण आजची दिवसभरातली शरद पवार गटाच्या दृष्टीनं महत्वाची राजकीय घडामोड म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी आपला राजीनामा देऊ केलेला आहे, तो स्वीकारला की नाही हे थोड्या वेळामध्ये जेव्हा शरद पवार बोलतील तेव्हा स्पष्ट होईल। परंतु ती जाहीर वाच्यता करणं हा एका अर्थाने राजीनामा या पक्षाच्या जबाबदारीतून आपली मुक्त होण्याची इच्छा आहे असं जाहीरपणे सांगणं आहे। नक्कीच, पण राहुल यातून काही वेगळा संदेश समोर येतोय का? कारण यापूर्वी आपण पाहिलं होतं जयंत पाटील हे सत्ताधारी पक्षात स्थापन होणार असं म्हटलं जात होतं, त्यांच्यासाठी एक वेगळा मंत्रिपद रिकाम आहे असं सांगितलं जात होतं। अगदी सभागृहात वारंवार आम्ही तुमच्याकडे इशारे करतोय पण तुमचंच आमच्याकडे लक्ष नाही असं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाष्य, याला कुठे आता काही वळण मिळताना दिसतंय का? याचे 2 भाग आहेत, एक म्हणजे पक्षांतर्गत जो भाग आहे जो मी आता सांगितला तो, आणि दुसरा भाग त्याची चर्चा तर अनेक दिवसापासून आहे। ते आता अजित पवारांच्या बरोबर जातील की भाजपमध्ये थेट जाऊन मंत्रिपद घेतील अशा जेव्हा जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा जयंत पाटलांनी पुढे येऊन सांगितलं की ह्या वावड्या आहेत, मी असं काहीही करणार नाहीये। आजच त्यांचा जो पक्ष वर्धापन दिनाच्या निमित्ताने विशेष लेख आलाय त्या लेखामध्ये पंतप्रधानावरती 56 इंच की छाती आणि विश्वगुरु ही विशेषण घेऊन त्यांनी टीका केलेली आहे। त्यामुळे या क्षणाला तरी आपण असं म्हणू शकतो की पक्षांतर्गत ज्या घडामोडी सुरू आहेत त्यातनं स्वतःला बाजूला करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, कारण दीर्घकाळ ही मागणी होत होती। हे विसरून चालणार नाही की आता पक्षामध्ये रोहित पवार असतील किंवा रोहित पाटील असतील अशी एक नवी मोठ बांधली जाते आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सतत राजीनाम्याची मागणी जयंत पाटील यांच्या झाली होती। काही मुलाखती सुद्धा दिल्या होत्या आणि एक मोठा आरोप त्यांच्यावरती झाला होता तो असा होता की जेव्हा अमित शहा पुण्यामध्ये आले होते तेव्हा रात्रीच्या वेळेला जाऊन जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतली आणि हा आरोप दस्तूरखुद्द रोहित पवारांनी केलेला होता। थेटपणे जरी नाव घेतलं नव्हतं तरी ते लक्षात येत होतं की तो रोख कुणाकडे आहे। त्यामुळं दोन्ही गोष्टी आहेत, एकतर भविष्यातल्या कोणत्याही घडामोडी घडतील त्या दृष्टीनं स्वतःकडे पक्षाची जबाबदारी नसावी, कारण प्रदेशाध्यक्षच सोडून जात आहेत पक्ष आणि दुसरे कुठेतरी जात आहेत। पण आता ह्या क्षणाला म्हणाल तर पक्षांतर्गत ज्या संघर्षाचा सामना त्यांना करावा लागतो आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं हे पाऊल त्यांनी उचललेलं असावं असं म्हणतात, कारण त्यांच्या इतका राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत दुसरा मोठा नेता नाहीये की जो पक्षाची धुरा सांभाळेल।
आणि अशा वेळेला त्यांनी पक्ष कठीण अवस्थेमध्ये असताना 26व्या वर्धापन दिनी त्यांनी हा राजीनामा देण्याचं सुतोवाच करणं हे अनेक अर्थांनी महत्वाचं आहे आणि पुढच्या तर घडामोडी त्याची राजकीय चर्चा होत राहील. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघतोय ज्या पद्धतीनं त्यांनी सुतोवाच केलेला आहे तर राजीनामा दिलेलाच आहे, फक्त ही घोषणा केलेली आहे आणि आता स्वतः शरद पवार या संदर्भात काय बोलतात हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्या असं म्हणत त्यांनी चांगलंच या संपूर्ण भाषणादरम्यान महत्वाचं भाष्य केलं. काय नेमकं म्हटलेलं आहे जयंत पाटलांनी, ऐकूया.